नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही ऐश्वर्याला घेऊन मंदिरात म्हणजे आपल्या घराच्या देवघरात येते. तेव्हा जानकी ही ऐश्वर्याला म्हणते की अगं ऐश्वर्या, आज मी तुला आपल्या देवघरातील पूजा कशी करायची असते ते शिकवणार आहे. मग तुला कळेल की किती छान वाटते पूजा केल्यानंतर. मनातील सगळी खळबळ ही शांत होते. तर आजी आणि सुमित्रा दरवाजातून हे सर्व बघत असतात. तेव्हा जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, अगोदर गणपती स्तोत्र म्हणायचे. तर ऐश्वर्या म्हणते की अगं अहो मला नाही येत. तेव्हा जानकी म्हणते की अगं प्रयत्न केल्यानंतर जमेन आणि काही हरकत नाही, तू फक्त नामस्मरण कर. तेव्हा जानकी ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्याला तो नामस्मरण करण्यासाठी सांगते. तर हे सर्व बघून सुमित्रा म्हणते की अगं हे बघ जानकी खरंच किती प्रेमाने शिकवते. आजी मात्र म्हणते की हे बघ सुमित्रा, तू सुद्धा बघ की ऐश्वर्या किती प्रेमाने हे सर्व शिकते. तेव्हा सुमित्रा म्हणते की हे बघ तुला फक्त ऐश्वर्याचीच कौतुक असते. तर आजी म्हणते की तुला त्या जानकीचीच कौतुक. तेव्हा जानकी सर्व पूजा कशी करायची असते हे सर्व ऐश्वर्याला शिकवत असते. त्यानंतर इकडे अवंतिका, सौमित्र आणि अवंतिकाचे वडील त्या ठिकाणी म्हणजे मंदिरात जेथे लग्न असते तिथे येऊन पोहोचतात. तर सौमित्र लगेच जानकीला फोन लावतो. तेव्हा मात्र ऐश्वर्या आणि जानकी तिथे पूजा करत असतात. तर जानकी तो फोन पाहते. तर लगेच ऐश्वर्या बारीक लक्ष देऊन जानकीकडे बघत असते. तेव्हा मात्र जानकी ही आपला फोन बाजूला ठेवते. तेव्हा सौमित्र परत जानकीच्या मोबाईलवर फोन लावतो. तेव्हा मात्र जानकी आपला मोबाईलवर सायलेंटवर ठेवत असते. तर ऐश्वर्या परत तिच्याकडे लक्ष देते. तेव्हा जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या, पूजा करताना लक्ष फक्त पूजेकडे द्यायचे असते. मी आले तोपर्यंत तू पूजा कर, दिवा लाव. तेव्हा जानकी बोलण्यासाठी बाहेर येते आणि फोन घेऊन म्हणते की सौमित्र भाऊजी बोला. की तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी 10 वाजता मुहूर्त आहे आणि तुझ्या लक्षात आहे ना, आम्ही इथे येऊन पोहोचलो. तेव्हा जानकी म्हणते की हो आहे लक्षात. तर सौमित्र विचारतो की अगं वहिनी, आई आणि नाना येतात की नाही. तेव्हा जानकी म्हणते की अहो भाऊजी, नानांचं काही सांगता येत नाही, परंतु आई नक्की येतील. मी त्यासाठी नक्की प्रयत्न करेन, तुम्ही काळजी करू नका. तर सौमित्र म्हणतो की ठीक आहे वहिनी, फक्त हे तूच करू शकते आणि आईला तरी तो घेऊन येण्याचा प्रयत्न कर. तेव्हा अवंतिकाला मात्र जानकी वहिनी, ऋषिकेश आणि आई येणार म्हणून आनंद होतो. तेव्हा जानकी इकडे तिकडे लक्ष देत म्हणते की सौमित्र भाऊजी मी आता फोन ठेवते. तर सौमित्र ओळखून घेतो आणि वहिनींना बाय करून फोन ठेवतो आणि जानकी आपला मोबाईलवर तेथे टेबलवर ठेवते आणि ऐश्वर्या मात्र ही देवाला ओवाळून धूप दाखवत असते. तर जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या, असे नसते करायचे, देवाला असे करून धूप दाखवायचा असतो आणि नंतर पूर्ण घराला. तेव्हा त्या दोघी बाहेर जातात आणि सर्व घराला ती धूप दाखवत असते. ऐश्वर्याला ते शिकवत असते म्हणून जानकीला आपल्या मोबाईलची काही आठवण नसते. आणि बाहेर येतात तर सुमित्रा, नाना, आजी वगैरे सर्व चहा घेत असतात. तर नाना हे सुमित्राला म्हणत असतात की मी आता निघतो, बाजार समितीत जातो, माझे सर्व जुने मित्र मला भेटणार आहेत. आणि तेवढ्यात ऋषिकेश धावत येतो आणि जानकीला विचारतो की जानकी, तू माझी ती निळी फाईल पाहिली का. तेव्हा जानकी म्हणते की अहो नीट सांगा, पिवळी काळी अशी नका सांगू, अशा कितीतरी फाईल्स आहे, तुम्ही ओवीसारखे वागू नका. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी असे काय करते, सुमित्र एंटरप्राइजची फाईल आपल्या नवीन कंपनीची मी घरात आणून ठेवली होती. तेव्हा जानकी म्हणते की अहो मला कुठलीच फाईल दिसली नाही. तर ऋषिकेश मुद्दाम म्हणतो अगं आईची सही घ्यायची म्हणून ती फाईल मी बेडवर ठेवली होती. तेव्हा सुमित्रा उठते आणि अगं बाई माझी सही कशासाठी. तर ऋषिकेश म्हणतो की हो आई, थांब मी तुला सर्व सांगतो, पण अगोदर फाईल सापडून दे. तेव्हा जानकी म्हणते की नाही हो, मी सर्व बेड सुद्धा आवरला, रूम सुद्धा आवरली, परंतु अशी फाईल मात्र मला कुठेही दिसली नाही. फार महत्वाची होती का. तर ऋषिकेश म्हणतो की अगं महत्वाची काय, आज ती फाईल सबमिट करायची होती. आणि तेवढ्यात ऐश्वर्या सुद्धा तेथेच उभी असती. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते की अगं ऐश्वर्या, तू का थांबली, तुला मी सांगितले ना सर्वत्र घरात धूप दाखव, की घरामध्ये असे केल्यानंतर प्रसन्नता वाढते आणि पॉझिटिव्ह येते. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की अगं जानकी, तू ऐश्वर्याला नंतर शिकव, अगोदर फाईलचे पाह. तेव्हा जानकी ऐश्वर्याला म्हणते की तू जा. तेव्हा नाना म्हणतात की अरे ऋषिकेश, तू तिच्यावर का ओरडतो, तू कदाचित ऑफिसमध्ये ठेवली असेल, मग ऑफिसमध्ये फोन करून विचारून पाह, तू नक्की फाईल ऑफिसमध्येच विसरला असशील. तेव्हा मात्र जानकी ही ऐश्वर्याला म्हणते की अगं तू जा ना सर्वत्र घरामध्ये. तेव्हा ऋषिकेश मुद्दाम आपल्या ऑफिसमध्ये फोन लावतो आणि जानकीकडे बघत तो बोलत असतो. तेव्हा जानकी आणि ऋषिकेशचा हा प्लॅन असतो, कारण सौमित्राच्या लग्नाला त्यांना सुमित्राला घेऊन जायचे असते, यासाठी हे सर्व नाटक असते. आणि ऑफिसमध्ये तो फोन करून ती फाईल चेक करण्यासाठी सांगतो. तर ती फाईल ऑफिसमध्येच असते आणि ऋषिकेश म्हणतो की आहे ती फाईल
तर जानकी म्हणते की उगाच तुम्ही माझ्यावर चिडचिड केली. तर नाना म्हणतात की हो, उगाच तू माझ्या लेकीवर ओरडत होतो. तर ऋषिकेश म्हणतो की नाना त्याचे काय, कालपासून मला ती फाईल घरी आणायची असे वाटत होते, म्हणून मला असे वाटले की ती फाईल मी घरीच घेऊन आलो. तेव्हा सुमित्रा म्हणते की आता फाईल सापडली, काळजी तर मिटली ना, आणि माझ्या सहीची तू काय म्हणत होतात रे. तेव्हा जानकी म्हणते हो ना. तर ऋषिकेश म्हणतो की हो, तोच प्रॉब्लेम झाला. तर नाना म्हणतात की अरे कसला प्रॉब्लेम. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अहो नाना, आपण आईच्या नावाने जी कंपनी सुरू केली तर त्या फाईलवर आईच्या अर्जंटमध्ये सह्या हव्या होत्या. तेव्हा नाना म्हणतात की अरे त्यात कसला प्रॉब्लेम, तू फाईल इकडे घरामध्ये मागून घे, ती करेन सह्या. तर ऋषिकेश म्हणतो की नाही नाना, फाईल येथे येण्यासाठी अर्धा तास लागेल आणि इथून परत सह्या करून ती ऑफिसपर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागेल. मला 10 पर्यंत सर्व सबमिट करायची फाईल. सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश कशाला काळजी करतो, मीच येते ऑफिसमध्ये तुझ्याबरोबर सह्या करण्यासाठी. तेव्हा जानकी म्हणते की हो, ही तर आयडिया खरंच खूप चांगली आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय चांगली आहे, आई परत एकटी कशी येणार, त्यामुळे नको नको. तर सुमित्रा म्हणते की अरे तुम्हाला ओवी समजतो का, लहान आहे का मी, येईन मी एकटी. तेव्हा ऋषिकेश तरी सुद्धा नाही म्हणतो. मग आपण एक काम करू, जानकी तू माझ्या सोबत चल आणि मी परत ऑफिसमध्ये गेल्यानंतर तू आईला व्यवस्थित घरी घेऊन ये. तेव्हा जानकी म्हणते की अहो असे कसे, मला परत ऐश्वर्याला सुद्धा शिकवायचे, घरामध्ये सुद्धा किती काम आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, हे काम तू नंतर कर, आणि हे बघ ऐश्वर्याला आजची शिकवण आजी शिकवेल ना, आणि आजी तू शिकवशील ना. तर आजी हो बोलते. ऋषिकेश म्हणतो की चल जानकी, उशीर होतोय. म्हणून सुमित्रा, जानकी आणि ऋषिकेश गाडीतून बसून निघून जातात. तर नाना आजीला म्हणतात की मी सुद्धा येतो, बाजार समितीत जायचे. आजी म्हणते की हो जा ना. जानकी मात्र आपला मोबाईल घरीच विसरलेली असते. तेव्हा ऐश्वर्या मात्र धूप देऊन येते आणि आजीला विचारते की हे काय, सगळे कुठे जण गेले. तेव्हा आजी म्हणते की फाईलचा काहीतरी घोळ झाला, त्यासाठी सर्वजण गेलेत. आणि नाही ग ऐश्वर्या, मी तुला पुढची पूजा शिकवते, आपण पेड्याचा नैवेद्य दाखवू आणि दोघी मिळून तो खाऊन घेऊ. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी तुम्ही मला उद्या शिकवा, आपण दोघी मिळून शिकूयात. आणि पेड्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर सर्व पेढे हे तुम्हीच खाऊन घ्या, मी कुणालाच काही सांगणार नाही, आणि प्लीज पण मला ह्या सगळ्यामध्ये नका टाकू, पेढे खायचे. म्हणून आजी मात्र खूपच खुश होते. आणि ऐश्वर्या ते धुपाचं भांड आजीच्या हातात देते आणि मी तुमची लाडकी गुंडी आहे की नाही, आणि आजीच्या हातात ते भांडे देऊन रूम मध्ये येते. आणि आज तर जानकी वहिनीलाही डोक्याला ताप नाही, आज मस्त मी आराम करणार असे बोलून ऐश्वर्या बेडवर पडते, म्हणून खूपच खुश होत असते. त्यानंतर इकडे अवंतिका आणि सौमित्र हे मंदिरात जानकी येण्याची वाटच बघत असतात. तर अवंतिका म्हणते की अरे खरंच आज मी खूपच खुश आहे, कारण फायनली आपण आज तो दिवस आला. तर सौमित्र म्हणतो की हो अवंतिका, एकत्र आलो, पण आपले लग्न असे देवळात चोरून होईल असे कधीही मला वाटले नव्हते, म्हणून सौमित्र थोडासा नाराज असतो. तेव्हा जे अवंतिकाचे वडील असतात दामले सर, ते म्हणतात की अरे सौमित्र असं का बोलतोस, तू इतके मनाला का लागून घेतोस, आणि इतक्या भयंकर संकटातून या संकटांना तोंड देऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, ही त्या देवाचीच कृपा म्हणायची ना, आणि आज त्या देवाच्या दारातच तुमच्या दोघांचे लग्न होते, ही भाग्याचीच गोष्ट आहे. त्यामुळे सर्व टेन्शन तुम्ही विसरून जा, या क्षणाचा तुम्ही आनंद घ्या अगदी मनापासून. सौमित्र आणि अवंतिका खूपच खुश होतात. तेव्हा गुरुजी पूजा सर्व व्यवस्थित झाल्यानंतर म्हणतात की दामले, अहो मुहूर्ताची वेळ तर होत आली आणि सर्व तयारी लवकर करा. तेव्हा सौमित्र म्हणतो की गुरुजी थोडा वेळ थांबा, माझी आई आणि दादा वहिनी येतात. तेव्हा दामले सर म्हणतात की अरे सौमित्र, अजून किती वेळ वाट बघायची, मुहूर्त टळून चालला. तेव्हा अवंतिका सुद्धा तिच्या वडिलांना म्हणते की आपण थोड्या वेळ थांबूयात, आणि सौमित्रला म्हणते की तू एकदा वहिनींना फोन करून बघ. तेव्हा सौमित्र हा जानकीच्या मोबाईलवर फोन करतो, परंतु फोन हा देवघरामध्ये टेबलवर असतो. तर आजी मात्र ती धुपाचे भांडे ठेवण्यासाठी देवघरात आलेली असते, आणि ते भांडे ठेवून ती बाहेर जायला निघते. तर तेवढ्यात फोन वाजतो. तर आजी म्हणते की अरे देवा, कुणाचा फोन असेल हा. आजी मात्र डोकावून पाहते, पण तिला काही नाव वाचता येत नसते. आणि ऐश्वर्या कुणाचा फोन आहे म्हणून ती ऐश्वर्याला आवाज देऊ लागते, परंतु आजी म्हणते की ही तर मात्र काही ऐकणार नाही, म्हणून फोन उचलते आणि ऐश्वर्याच्या रूमकडे घेऊन येते. ऐश्वर्या मात्र मस्त झोपलेली असते. आजी म्हणते की अगं ऐश्वर्या, दार उघड. तर सौमित्र फोन लावतच असतो. तर ऐश्वर्याला राग येतो, आणि काय ह्या आजीची किटकिट, म्हणून आळसाने ती काय आजी असा आवाज देते.
आणि हे बघ आजी, मी तुम्हाला सांगितले की आपण उद्या पूजा करूयात. आजची पूजा तुम्ही करा आणि जे पेढे आहेत ना ते सर्व पेढे तुम्ही खाऊन घ्या. मला त्या पेढ्यामधील एकही पेढा नको. तर आजी म्हणत असते की अगं पूजा नाही, अगं फोन आला कुणाचा तरी, तो कुणाचा आहे ते तरी बघ. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी फोन आला, मग तुम्ही फोन घ्या आणि बोला. तेव्हा आजी म्हणते की अगं मी कशी बोलू, मला वाचता सुद्धा येत नाही. आणि हे बघ जानकीच्या फोनवर आलाय फोन. तेव्हा ऐश्वर्याच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि ऐश्वर्या म्हणते की म्हणजे जानकी वहिनीचा फोन घरी, आणि लगेच उठून ती दरवाजा उघडते. तेव्हा आजी म्हणते की अगं हा फोन घे, शॉक बसेल. तेव्हा ऐश्वर्या हातामध्ये मोबाईल घेते तर सौमित्र भाऊजींचं जे नाव आहे ते जानकीच्या मोबाईलवर येत असते आणि तो फोन त्यांचा असतो. हे बघून ऐश्वर्या मात्र फोनकडे बघतच असते. तर आजी म्हणते की अगं कुणाचा फोन आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सौमित्राचा. तर आजी म्हणते की अगं मग घे, बोल ना. तेव्हा मात्र फोन कट होतो. तेव्हा अवंतिका विचारते की सौमित्र काय झाले. तर सौमित्र म्हणतो की वहिनी फोन उचलत नाही. त्यानंतर इकडे बाहेर पाऊस सुरू असतो आणि सुमित्रा, जानकी आणि ऋषिकेश गाडीतून मंदिरात येत असतात. तर सुमित्रा विचारते की अरे हा रस्ता कुठे जातो, आपल्या कंपनीकडे नाही तर आपल्याला सह्या करण्यासाठी ऑफिसमध्ये जायचे, मग तुम्ही मला इकडे देवळाच्या रस्त्याकडे का घेऊन जातात. मी काय विचारते त्या प्रश्नाचे उत्तर द्या. ऋषिकेश मात्र जानकी शांतच असतात, काही उत्तर ते देत नसतात. तेव्हा सुमित्रा पुन्हा विचारते की अरे ऋषी काहीतरी बोला. तेव्हा जानकी म्हणते की आई सांगतो आपण देवळाकडे चाललो. तर सुमित्रा विचारते की का. तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका यांचे लग्न आहे. तर सुमित्रा विचारते की आज. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो आई, सौमित्र आणि अवंतिका गणपतीच्या देवळामध्ये आपली वाट बघतात. तेव्हा जानकी म्हणते की आई नाना येणार नाही हे आम्हाला माहिती होते, निदान तुम्ही तरी या लग्नासाठी आशीर्वाद देण्यासाठी यावे अशी आमची इच्छा आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं माझी लाख इच्छा असली पण यांना आवडेल का, त्यांना न कळवता असेच परस्पर जाणे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई हे बघ, नानांना कळले तर कळले, त्यांचा राग आपण सहन करू, पण तू एकदा विचार कर की तुला तेथे बघून सौमित्राला किती आनंद होईल. तेव्हा जानकी म्हणते की आई तुम्हीच विचार करा की इतकं सर्व काही मागे घडून गेले, तेव्हा सौमित्र भाऊजी आणि अवंतिका त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार, त्यासाठी त्यांना तुमचा आणि नानांचा आशीर्वाद हवा. त्यामुळे तुम्ही प्लीज या गोष्टीचा विचार करा. नानांना विचारण्याची हिंमत आमची झाली नाही. ऋषिकेश म्हणतो की आई नानांना सुद्धा विचारले असते, परंतु नानांनी मात्र परवानगी नसती दिली, म्हणून मी फाईलचे खोटे कारण त्यांना सांगितले. सुमित्रा म्हणते की आता मला काय करावे तेच कळत नाही, धर्म संकटात सापडल्यासारखी माझी स्थिती झाली. तेव्हा जानकी म्हणते की आई मी तुमची परिस्थिती समजू शकते, पण एकदा विचार करा की आज ना उद्या नानांचा राग हा जाईल, पण आज जो लग्नाचा मुहूर्त ठरला त्याचा क्षण परत कधीही केव्हा येणार नाही. आज तुमची जास्त गरज आहे सौमित्र भाऊजी आणि अवंतिकांना. तर ऋषिकेश म्हणतो की आई तुला जर वाटत असेल की नाही जायचे तर आपण घरी जाऊ. आई हा निर्णय तुला घ्यायचा, आम्ही तुला बळजबरी नाही करणार. तेव्हा सुमित्रा विचारात पडते. तर इकडे गुरुजी दामले सरांना म्हणतात की मुहूर्ताची वेळ जवळ आली, चला लवकर. तेव्हा दामले सर सौमित्राला विचारतात की काय झाले. तर सौमित्र म्हणतो की वहिनी फोन नाही उचलत. अवंतिका म्हणते की अरे तू पुन्हा एकदा ट्राय कर. तेव्हा सौमित्र पुन्हा फोन लावायला लागतो. तर इकडे आजी विचारते की अगं ऐश्वर्या काय झाले. तर ऐश्वर्या म्हणते की फोन कट झाला. तर आजी म्हणते की अगं मग पुन्हा कर, आणि तेवढ्यात मोबाईलवर पुन्हा कॉल येतो. तेव्हा ऐश्वर्या फोन उचलते आणि काही उत्तर देत नाही. तर लगेच सौमित्र बोलून जातो की वहिनी अगं कुठे पोहोचली तू, देवळात आलो आम्ही आणि मुहूर्ताची वेळ होऊन जाते. ते ऐकून ऐश्वर्याच्या तर पायाखालची जमीन हादरते. ऐश्वर्या मात्र काही उत्तर देत नसते. तर सौमित्र हॅलो हॅलो करत असतो. अवंतिका विचारते की काय झाले. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनींनी फोन कट केला. अवंतिका म्हणते की कट केला मग ते येणार नाही का सौमी. म्हणून सौमित्र आणि अवंतिका यांना खूप टेन्शन येते. त्यानंतर इकडे सुमित्रा मात्र काही उत्तर देत नसते. तर जानकी म्हणते की आई कसला इतका विचार करतात. तर ऋषिकेश म्हणतो की जाऊन दे जानकी, आईची मनस्थिती नसेल येण्याची तर आपण मागे जाऊयात. एकीकडे सौमित्राच्या मनाचा विचार करायचा तर दुसरीकडे नानांच्या रागाचा, तेच ठरायचे जाऊन दे. आईची इच्छा नाही ना, मग जाऊयात आपण घरी. तेव्हा ऋषिकेश गाडी चालू करायला लागतो. तर लगेच सुमित्रा म्हणते की अरे थांब, तुम्ही दोघी जण जे काही सांगतात ते मला पटते, आपण आपल्या सौमित्राच्या लग्नाला तर जायलाच हवे, आशीर्वाद देण्यासाठी, त्यामुळे चला आपण जाऊयात. म्हणून ऋषिकेश पुन्हा गाडी चालून देवळामध्ये जायला निघतात. तर इकडे आजी विचारते की अगं ऐश्वर्या काय झाले, सौमित्राचा फोन आहे असे तू म्हटली, मग बोल ना तो काय म्हटला. तेव्हा ऐश्वर्या रागातच म्हणते की मुहूर्त जाईल असे तो म्हटला. आजी विचारते की म्हणजे काय. तर ऐश्वर्या म्हणते की म्हणजे आजी या सर्वांनी आपल्याबरोबर चिटिंग केली, खेळ खेळलात. हे जे काही सकाळपासून मला पूजा शिकवण्याचे, धूप वगैरे दाखवण्याचे जे काही चालू होते ना, हे सगळं नाटक होतं आजी, तुम्हाला मला इथे घरात
थांबून ठेवण्यासाठी सर्व नाटक होते. म्हणजे ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी सकाळपासून जी काही पिवळी फाईल शोधत होते ते काही खरे नव्हते, ते सर्व खोटे होते. त्यांना तिकडे लग्नामध्ये जायचे होते म्हणून त्यांनी हे सर्व नाटक केले. आजी म्हणते की अगं पण सुमित्राला ते सहीसाठीच घेऊन गेले. तर ऐश्वर्या म्हणते की आजी इन डिटेल सर्व काही आताच मी तुम्हाला सांगितले ना. आईंना घेऊन गेले ते सौमित्राच्या लग्नासाठी, कारण सौमित्र आणि अवंतिकाचं लग्न आहे आज. तर आजी म्हणते की काय काय सांगतेस. ऐश्वर्या म्हणते की हो, म्हणून मी गाफील राहावे म्हणून त्यांनी मला आजची नाही तर 2 दिवसाची तारीख सांगितली. तेव्हा आजी म्हणते की अगं पण नानासाहेबांनी बजावले होते की त्याच्या लग्नाला जायचे नाही आणि हे खोटं बोलून लग्नाला घेऊन गेले. तर ऐश्वर्या म्हणते की आजी हो, एवढी गोष्ट त्यांनी नानांना सांगितली नाही, हे खरंच चुकीचं आहे. म्हणजे नानांसमोर ते चोरटेपणाने आणि खोटेपणाने वागले हे लोक. आणि नाना हे घरातील कुटुंब प्रमुख आहे ना, वडीलधारी माणूस. मग जानकीने त्यांना कसे सांगितले नाही आणि त्यांना न सांगता हे लोक तिकडे गेलेत आईंना सुद्धा घेऊन. मग हे नानांना कळायलाच हवे. तेव्हा आजी म्हणते की पण अगं नानासाहेबांना कोण सांगणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी तुम्ही इतके टेन्शन घेऊ नका, आपल्याला मांजराच्या गळ्यामध्ये अशी घंटा नाही बांधावी लागणार. आणि जानकीचा जो फोन आहे तो हातामध्ये घेते आणि आजीला म्हणते की हा जानकी वहिनीचा जो फोन आहे ना त्या घरी विसरलात, मग हाच फोन सर्व काही करेल. तेव्हा आजी म्हणते की अगं फोन कुठे बोलतो. तर ऐश्वर्या म्हणते की आजी टेक्नॉलॉजी आज खूप पुढे गेलेली आहे. जेव्हा हा फोन मी नानांच्या फोनवर डायव्हर्ट करेल, मग जानकी वहिनीच्या फोनवर ज्याचे कुणाचे फोन येतील ते जर आपण घेतले नाही तर ते सगळे फोन नानांच्या फोनवर जातील. आणि हे बघा आजी सौमित्र जेव्हा फोन करेल तर त्याला असे वाटेल की सर्व फोन जानकी वहिनीच घेतात म्हणून. आणि सौमित्र जे काही स्वतःहून जे काही सांगतो ते सर्व नाना ऐकतील आणि मग नानांना समजेल की सौमित्र लग्न करतो म्हणून. आणि त्या लग्नासाठी सौमित्र दादाच्या की जानकी वहिनी, ऋषिकेश दादा आणि आई सुद्धा त्या लग्नाला गेलेत हे त्यांना सर्व कळेल. आणि सौमित्र काही ते सर्व बोलून जाईल आणि शेवटी नानांना समोर हा सर्व खोटेपणा येईल. त्यांना न सांगता ह्या सर्व गोष्टी चालू आहे हे नानांसमोर शेवटी येईलच. आणि या खोटेपणामुळे नाना नक्की सौमित्राला झापतील. आजी म्हणते की अगं तू किती हुशार आहे, अगदी जानकीच्या वर चढ आणि तुला जे काही करायचे असेल ते कर, मी तुझ्या पाठीशी आहे. अगदी मला रॉकेट बसल्यामध्ये सारखे वाटते. ऐश्वर्या म्हणते की आजी त्या जानकीचं रॉकेट तर उडणारच आहे आणि असं धडकन खाली पडणार आहे तेव्हा तिला कळेल. आणि ऐश्वर्या भडकते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अवंतिका आणि सौमित्र यांचे लग्न पार पडते आणि ते शेवटी सौमित्राचा आशीर्वाद घेत असतात. तर लगेच तेवढ्यात ऐश्वर्या नानांना घेऊन येते. तर नाना म्हणतात की थांब सुमित्रा, आपला त्यांचा काहीच संबंध नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाना रक्ताची नाते कधीही तुटत शकत नाही. तेव्हा नाना म्हणतात की हे लग्न मला मान्य नाही आणि नाना तेथून जायला निघतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाना तर आता कुणाचे ऐकणार नाही आणि वहिनी तुमचे सुद्धा. तेव्हा लगेच जानकी म्हणते की नाना थांबा, मला तुम्ही लेक मानताना मग माझ्यासाठी तरी थांबा. आणि ऐश्वर्याकडे रागाने बघत असते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.